सर्व पालक व विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार. दिस इज हर्षाली भंडारी आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे भारतातली नंबर 1 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी, जी की दिल्ली NCR मध्ये सिच्युएटेड आहे, त्याबद्दलचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. सगळ्यात पहिलं व्हॉट इज जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी आणि हे नंबर 1 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का आहे हे जाणून घेऊया. सो जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटीचे जे कंप्लीट कॅम्पस आहे हे अराउंड 70 एकर्समध्ये स्प्रेडेड आउट आहे आणि इट इज अ इंटरनॅशनल कॅम्पस, जिथं की थ्रूआउट सेंट्रलाइज्ड AC कॅम्पस फॅसिलिटीज आहे. त्यासोबतच विथ ऑल ऑफ द मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय, तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, डिझाईन, टेक असे वेगवेगळे कोर्सेस याच्यामध्ये रन होतात. आणि त्यासोबतच एक्स्ट्रा करिक्युलरच्या केसमध्ये देखील, व्हॉट डू यू मीन बाय एक्स्ट्रा करिक्युलर इज सगळे स्पोर्ट्स, शूटिंग रेंज, इंटरनॅशनल स्विमिंग पूल, फायर डिपार्टमेंट, फायर सेफ्टी ट्रेनिंग आणि असेच बरेच वेगवेगळे प्रकारचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या कॉलेजमध्ये केले जातात. सो हा आहे एक थ्रूआउट द इंडिया द मोस्ट बेस्ट इंटरनॅशनल कॅम्पस. सगळ्यांनी लखनौ सुपर जायंट्स IPL टीमबद्दल जाणून घेतलं असेल. सो लखनौ सुपर जायंट्स टीमचे वन ऑफ दी स्पॉन्सर्स अँड ओनर्स दिस जी.डी. गोयंका ग्रुप इज. सो हे आहे भारतातलं नंबर 1 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि आज आपण या युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग कोर्सेसबद्दल इन डिटेल माहिती तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. सो या कॉलेजमध्ये कोणते कोणते इंजिनिअरिंग कोर्सेस असतात, तर सगळ्यात पहिलं एरोस्पेस इंजिनिअरिंग. देन यू आर हॅव्हिंग BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याच्यामध्ये वेगळे वेगळे स्पेशलायझेशन, फॉर एक्झाम्पल AIML, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि कोर CSE हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग देखील तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळते. देन यू आर ऑल्सो हॅव्हिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग इन दिस कॉलेज. आता या सगळ्या इंजिनिअरिंग ऑल ओव्हर थ्रूआउट महाराष्ट्र किंवा थ्रूआउट इंडिया प्रत्येक कॉलेजमध्ये असतात. सो वाय जी.डी. गोयंका हे प्रत्येकाचा मनात प्रश्न असेल. सगळ्यात पहिलं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा जो इतका मोठा कोर्स आहे, इतका मोस्ट डिमांडिंग कोर्स आहे एराचा, तर हे इथं केल्याचे फायदे काय आहेत, तर हा कोर्स या कॉलेजमध्ये इन कोलॅबरेशन विथ IBM अँड NVIDIA टॉप 2 कंपनीज इन दिस IT हब ह्यांच्या कोलॅबरेशनमध्ये ही डिग्री आहे. सेकंडली जर तुम्ही एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं, सो त्याचे पण जे कोलॅबरेशन्स आहेत, जे पण टॉप एव्हिएशन कंपनीज आहे त्यांच्यामध्ये हे कोलॅबरेशन्स असणार आहे. देन ENTC झालं, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, हे जे बाकी कोर इंजिनिअरिंग्स आहेत हे सुद्धा इन कोलॅबरेशनच होत आहे. ENTC इज इन कोलॅबरेशन विथ NVIDIA. देन मेकॅनिकल आणि सिव्हिल हे आहे इन कोलॅबरेशन विथ L&T, लार्सन अँड टुर्बो. ही एक खूप नावाजलेली कंपनी आहे जी की कोर मेकॅनिकल आणि सिव्हिलमध्ये वर्क करते. आता हे कोर्सेस इथे करून नेमका फायदा काय होणार तुम्हाला आणि आपलं महाराष्ट्र सोडून आपण दिल्लीला का जायला हवं हे शिक्षण घ्यायला, तर हे तुम्ही जाणून घ्या आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत मात्र नक्कीच बघा. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा बेनिफिट, इथं शिकवले जाणारे जितकं पण अकॅडमिक असणार आहे हे सगळं अकॅडमिक अप टू डेट, जे इंडस्ट्रीमध्ये आत्ता हवं आहे, अप टू डेट इंडस्ट्री रेडी अकॅडमिक्स इथं प्रोव्हाइड केलं जातं. सेकंड, याचा फायदा काय आहे, जे पण फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत त्या सगळ्या फॅकल्टीज कमीत कमी PhD, जास्तीत जास्त डबल डॉक्टरेट असणार आहेत. सो असं कुठलं पण नवीन फॅकल्टी तुम्हाला ट्रेन किंवा शिकवणार नाही आहेत. सो अकॅडमिक्सच्या बाबतीत, नॉलेजच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत हे युनिव्हर्सिटी वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. देन तिसरं बेनिफिट काय असणार आहे या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन, जे पण कोर्स तुम्ही निवडाल त्या कोर्समध्ये तुम्हाला 20 ग्लोबल सर्टिफिकेशन्स मिळणार आहे. हे ग्लोबल सर्टिफिकेशन्स कोणते कोणते असणार, AIचे असणार, डेटा सायन्सचे असणार, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीचे असणार. असेच वेगळे वेगळे जे डिमांडिंग गोष्टी आहेत त्या रिस्पेक्टिव्ह कोर्स आणि फील्डचे, तर या डिमांडिंग गोष्टींचं तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार जे की ग्लोबली रिकग्नाइज्ड असणार आहे. याच्यासोबत द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, तुम्हाला NVIDIA सर्टिफिकेशन्स सुद्धा एक्सटर्नली मिळणार बाय द कॉलेज इटसेल्फ. सगळ्यात महत्त्वाचा फायदा या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून हा होतो की इथे तुम्हाला फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम देखील मिळतं. व्हॉट इज दिस फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम? 2+2, 3+1 हे 2 फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. 2+2 म्हणजे
2 वर्ष भारतात शिक्षण आणि 2 वर्ष आउट ऑफ इंडिया शिक्षण, किंवा 3 वर्ष भारतात शिक्षण आणि 1 वर्ष आउट ऑफ इंडियाचं शिक्षण. आता याच्यामध्ये काय आहे बरं असं, जे पण आउट ऑफ इंडियाचे टॉप कंट्रीज आणि टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, जसं की अमेरिकामध्ये बरेच टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, जर्मनीमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत, मलेशियामध्ये आहे, असेच 40हून अधिक वेगवेगळ्या कंट्रीजचे तुम्हाला ऑप्शन्स या कॉलेजमध्ये प्रोव्हाइड केले जातात. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट, या कॉलेजमध्ये 40हून अधिक कंट्रीजचे स्टुडंट्स देखील शिक्षण घ्यायला येतात बाय द क्वालिटी ऑफ एज्युकेशन द इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड्स. आता बाहेरच्या देशात शिकायला जाणार तर तुम्हाला एक्स्ट्रा फीस भरावी लागेल का, एक्स्ट्रा खर्च करावा लागेल का, तर नाही. जी कॉलेजची फीस तुम्ही नॉर्मली पे करताय दरवर्षीची, तीच फीस तुम्ही पे करणार आहात आणि त्याच फीजमध्ये तुम्हाला आउट ऑफ इंडियाचं एज्युकेशन देखील मिळणार आहे. प्लस तिथली राहायची सोय, खायची सोय, फूड अँड हॉस्टेल, कंप्लीट फॅसिलिटीज कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आता कॉलेजमध्ये अशा कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत बरं जे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, तर शिक्षण तर आहेच, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज हे खूप टॉप नॉच लेवलला आहे. अराउंड ॲव्हरेज पॅकेज इज 10 to 12 lakhs. सो आणि जर तुम्ही CS चा विचार केला तर CS चं ॲव्हरेज पॅकेज अराउंड 12 to 15 lakhs पर्यंत जातं. असं का, तर सगळ्यांना माहिती आहे दिल्ली इज द सेकंड लार्जेस्ट IT हब ऑफ इंडिया. जर ते सेकंड लार्जेस्ट IT हब आहे आणि दिल्ली अशा क्षेत्रामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक कंपनीजचे हेड ऑफिसेस असतात. सो अशा एका इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा सेक्टरमध्ये तुमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज, तुमचे फ्युचर करिअर ऑपॉर्च्युनिटीज एका नेक्स्ट लेवलपर्यंत पोचले जातात. याच्यासोबत अजून काही फॅसिलिटीज तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करतं. एज्युकेशन झालं, प्लेसमेंट झालं, अजून एक्स्ट्रा फॅसिलिटीज जे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करते, दॅट इज इन कॅम्पस हॉस्टेल, इन कॅम्पस ऑल ऑफ द स्पोर्ट्स एम्युनिटीज, ज्याच्यामध्ये बॉक्सिंग, जिम, व्हरायटी ऑफ स्पोर्ट्स, स्विमिंग झालं, शूटिंग झालं. आय डोंट थिंक कुठलंही कॉलेज शूटिंगसारखा स्पोर्ट प्रमोट करतं किंवा तुम्हाला शूटिंग रेंज प्रोव्हाइड करतं. पोलो झालं, क्रिकेट, फुटबॉल, अशाच वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स या कॉलेजमध्ये प्रोव्हाइड केले जातात. विथ इट टेक्निकल क्लब्स, म्हणजे जसं की गाडी बनवणारे क्लब्स असतात, काही सॅटेलाईट क्लब्स असतात, ऑलमोस्ट प्रत्येक प्रकारचे टेक्निकल क्लब्स या कॉलेजमध्ये आहेत. सो फक्त तुम्ही अकॅडमिकलीच नाही पण एक्स्ट्रा करिक्युलर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाईजसुद्धा खूप नेक्स्ट लेवलपर्यंत पोचाल. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची ऑलराऊंड डेव्हलपमेंट हे युनिव्हर्सिटी तुम्हाला गॅरंटी करतं. याच्यासोबत अजून काय बरं बेनिफिट आहे, जे की सोशल सर्व्हिस रिलेटेड जेवढे क्लब्स असतात, जसं की NSS झालं, वन ऑफ द एक्झाम्पल, अशा क्लब्स देखील या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. या सगळ्या फॅसिलिटीज मोजून टॉप नॉच गव्हर्नमेंट कॉलेजेस जसं की COEP झालं, IIT झालं, इथेच मिळतात. दिस इज वन अँड ओनली वन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस इतके फॅसिलिटीज आणि त्याहून अधिक फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करते. आता हे सगळं तर आवडलं, कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घ्यायला तुम्ही इंटरेस्टेड तर आहातच. मग असं एक्स्ट्रा काय आहे जे की कॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करत आहे, तर कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे सगळ्यांना माहिती आहे. campusdekho.ai इज द ॲडमिशन कॉरिडोर ऑफ कंप्लीट महाराष्ट्र आणि आम्ही सगळ्यांसाठी एक एज्युकेशनल रिव्होल्युशन घेऊन येत आहोत. व्हॉट इज दिस एज्युकेशनल रिव्होल्युशन? जिथं आजकालच्या जमान्यात सगळीकडे डोनेशन, मॅनेजमेंट याच्याने जेही ॲडमिशन्स होत आहे आणि बऱ्याच पॅरेंट्सची, बऱ्याच स्टुडंट्सची जिथे शिक्षणाच्या नावावरती फसवणूक होत आहे, ही फसवणूक campusdekho.ai करत नाही आणि जेन्युइन एज्युकेशन विथ जेन्युइन फॅसिलिटीजच प्रोव्हाइड करतं. एकदा जर तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट केलं, आम्ही बोलल्याहून अधिक गोष्ट तुम्हाला तिथे सापडतील, एवढंच मात्र नक्की होणारच आहे. सर्टिफिकेशन्स आहे, फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम आहे, प्लेसमेंट रेकॉर्ड टॉप नॉच आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे, अकॅडमिक स्ट्रॉंग आहे, फॅकल्टी स्ट्रॉंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि व्हॉट आर वी प्रोव्हाइडिंग यू फ्रॉम आर एंड इज, जी फीज कॉलेजची आहे त्या फीजहून कमी फीजमध्ये तुमचं ॲडमिशन आम्ही तुम्हाला करवून देणार ॲज अ स्कॉलरशिप बेनिफिट किंवा ॲज अ फी वेवर बेनिफिट. सो इतक्या सगळ्या फॅसिलिटीज आहे, फॉरेनला पाठवतील, हे वगैरे सगळं करतील, तर फीज पण तेवढीच असेल तर नाही. जी एका साधारण व्यक्ती जेवढी फीज तो अपहोल्ड करू शकतो,
बिलो 8 लॅक्स सगळ्या कोर्सेसची फीज आहे. आणि असं कुठलंच कॉलेज नाही आहे जे की 8 लॅक्सच्या कमीमध्ये एवढे टॉप नॉच प्रोग्रॅम्स विथ सो मच ऑफ फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. सो जर अशा एका बेस्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल आणि तुमचं फ्युचर सिक्युअर होत असेल, सो देर इज नॉट अ बिग डील की तुम्ही याला ॲज अ बेस्ट ऑप्शन म्हणून कन्सिडर करायला हवं. रॅदर दॅन डुईंग तुमचं करिअर एका नॉर्मल कॉलेजमध्ये किंवा एका नॉर्मल टायर 2 टायर 3 लोअर कॉलेजमध्ये जर आपण बेस्ट कॉलेज निवडलं तर त्याचे फायदे काय काय असतात बरं. प्लेसमेंटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. इफ तुम्ही फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम घेतात, तुम्हाला आउट ऑफ इंडिया सुद्धा प्लेसमेंट्स आणि इंटर्नशिप या दोन्हीही गोष्टी मिळाल्या जातात. तिसरी गोष्ट, ह्यांचं जे ॲल्युमिनाय नेटवर्क असतं. ॲल्युमिनाय म्हणजे काय? या कॉलेजमधनं पास आउट झालेले स्टुडंट यांचा जो स्टुडंट ॲल्युमिनाय नेटवर्क आहे हा 2 लाखाहून अधिक आहे. तिथं वेगळे स्कीम्स, वेगळे ऑपॉर्च्युनिटीज, जे पण स्टुडंट्स आहेत ते मॅनेजमेंट लेवल, HR लेवल, मॅनेजर लेवल अशा मोठमोठ्या पोस्टलाच आहे. सो जेव्हा तुम्ही ॲज अ GD गोएंका स्टुडंट जाता, सो तुमच्या एका CVला एक अपलिफ्टमेंट मिळाली जाते. अजून तुम्हाला सर्टिफिकेशन्स मिळतात, बाहेरच्या देशाचं शिक्षण मिळत आहे, टॉप नॉच एज्युकेशन मिळत आहे, प्लस इतका सगळं राऊंड डेव्हलपमेंट आहे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमुळं, जिथे तुम्हाला प्लेसमेंटची गॅरंटी देखील कॉलेज देत आहे. सो अशा कॉलेजचा विचार करायला काहीही वाईट नाही आहे. सो जर तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल आणि मगच तुम्हाला तुमचं फ्युचर आणि तुमची सीट या दोन्ही गोष्टी सिक्युअर करता येईल. सो अशाच महत्त्वाच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या अपडेटसाठी campusdeco.ai प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. आणि GD गोएंका युनिव्हर्सिटीमध्ये जर इंटरेस्टेड असाल, खाली दिलेला हा जो नंबर आहे स्क्रीनवरती याच्यावर नक्कीच कॉल करा. प्लस जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे तिथं देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. युअर ॲडमिशन आर रिस्पॉन्सिबिलिटी अँड दॅट टू विदाउट डोनेशन विथ ऑल ऑफ द लिगॅलिटी इज आर प्रॉमिस टू युअर फ्युचर. सो तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे campusdeco.ai आणि मी हर्षाली, आम्ही तुमच्यासाठी ऑलवेज 24/7 आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरीवन फॉर युअर फ्युचर. थँक्यू.